सुस्वागतम। मैं डॉक्टर रजनी दळवी, पद्मशाली शिक्षण संस्था संचलित AR बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालयातील AIHC विभाग, IQAC विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजच्या एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनार करता उपस्थित आपण सर्वजण, त्याचबरोबर आजचे प्रमुख वक्ते माननीय डॉक्टर रविकिरणजी जाधव, हेड हिस्ट्री अँड AIHC डिपार्टमेंट, DVF दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सोलापूर यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर राजेंद्र शेंडे सर, AIHC विभागाच्या प्रमुख प्राध्यापिका सुरेखा बत्तूर, IQAC विभागाचे कोऑर्डिनेटर डॉक्टर शिरीष भोसले या सर्वांच्या वतीने मी आपण सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत करते आणि प्रस्तावना करण्यासाठी आमच्या AIHC विभागाच्या प्रमुख वड्डेपल्ली मॅडमना मी इथं आमंत्रित करते। धन्यवाद मॅडम। तर आज आयोजित केलेल्या राष्ट्रीय वेबिनार पुरातत्वशास्त्र आणि पर्यटन व्याप्ती आणि आव्हाने या विषयावरचं राष्ट्रीय वेबिनार आपण आयोजन केलेलं आहे। तर हा वेबिनारचा जो विषय आहे म्हणजे पुरातत्वशास्त्र, पर्यटन, व्याप्ती आणि आव्हाने, तर हा विषय UG आणि PGचे विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी, प्राध्यापकांना मार्गदर्शन करून उपयुक्त ठरणार आहे। या विषयाचा थोडक्यात परिचय मी प्रास्ताविकाच्या रूपाने करून देत आहे। पुरातत्वशास्त्र म्हणजे प्राचीन भारतीय समाजाचे अध्ययन आहे। हे करण्यासाठी प्राचीन लोकांनी मागे सोडलेल्या अवशेषांचा शोध घेऊन निरीक्षण करावे लागते। प्राचीन भारतीय इतिहासाचे पुरावे हे पुरातत्व अभ्यासाच्या आधारे मिळालेले आहेत। त्याप्रमाणे सिंधू संस्कृती, हडप्पाकालीन स्थळे या सर्व घटकांचा अभ्यास पुरातत्वशास्त्राच्या माध्यमातून केला गेलेला आहे। थोडक्यात पुरातत्वशास्त्र हे मानव जातीचा इतिहास शोधते। पुरातत्वशास्त्राचा उद्देश मानवी उत्क्रांतीपासून ते सांस्कृतिक उत्क्रांतीपर्यंतचा सांस्कृतिक इतिहास जाणून घेणे हा आहे। 19व्या शतकात युरोपमध्ये पुरातन धर्म म्हणून या शाखेचा उदय झाला। त्यानंतर संपूर्ण जगात ही एक विद्याशाखा म्हणून मान्यता पावली। भूगर्भशास्त्राच्या वैज्ञानिक प्रगतीनंतर त्याचा विकास झाला। भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले महानिदेशक कनिंगहॅम अलेक्झांडर, सर जॉन मार्शल, सर मार्टिमर व्हीलर, डॉक्टर हॉदी सांकलिया, डॉक्टर वसंत शिंदे, प्रोफेसर WF लिबी, प्रोफेसर V गार्डन चाइल्ड, प्रोफेसर LSD लिपी यासारख्या पुरातत्वज्ञांनी पुरातत्वाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण संशोधन करून मोलाची भर घातली। आता थोडक्यामध्ये आपण पर्यटनाचा आढावा या ठिकाणी घेत आहे। तर जगातील मानवाला परस्परांच्या संस्कृतींचे, सामाजिक वैशिष्ट्यांचे व धार्मिक संकल्पनांचे यथार्थ ज्ञान झाल्यास त्यांच्यात संघर्ष राहणार नाही। म्हणून पर्यटनाच्या द्वारे प्रत्येक देशाच्या प्रगतीबरोबर दीर्घकालीन जागतिक शांततेची प्रस्थापना करणे शक्य आहे असे मानले जाते। तर याशिवाय पर्यटनाचे वेगवेगळे उद्देश व हेतू आहेत। तर थोडक्यामध्ये मी यात त्याचा आढावा घेणार आहे। पर्यटनाचे अनेक हेतू आहेत। तर थोडक्यामध्ये पहिला हेतू म्हणजे नाविन्याची आवड निर्माण करणे। व्यापार हाही एक पर्यटनाचा एक प्रमुख हेतू आहे। दैनंदिन जीवनातील बदल घडवून आणणे, कारण व्यक्तीची कार्यक्षमता टिकवण्यासाठी त्याच्या दैनंदिन जीवनात बदल घडवून आणणे अत्यंत आवश्यक आहे। तर त्यामुळे व्यक्तीच्या विकासाबरोबर अप्रत्यक्षपणे समाजाचा विकास देखील घडून येतो। त्याचप्रमाणे धर्म प्रसार आणि शिक्षण हेही पर्यटनाचे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट आहे। तर या विषयाची सविस्तर माहिती किंवा मोलाचं मार्गदर्शन सरांकडून मिळणार आहे। तर सरांचं मी थोडक्यामध्ये आजचे जे आपले प्रमुख वक्ते आहेत प्राध्यापक डॉक्टर रविकिरण जाधव सरांचा परिचय मी या ठिकाणी थोडक्यात आपल्याला करून देत आहे। तर प्रामुख्याने प्राध्यापक डॉक्टर रविकिरण जाधव सर हे DVF दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सोलापूर या महाविद्यालयातील इतिहास आणि प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती या विषयांचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत। सरांची एकूण 6 पुस्तके प्रकाशित झाली असून 25 संशोधनपर लेख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत। त्याचबरोबर सर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे या विद्यापीठांचे रिसर्च गाईड म्हणून काम करीत आहेत। सोलापूर जिल्ह्यातील मुळवी आणि सिद्धापूर
येथील उत्खननात त्यांचा सहभाग होता. तसेच भारतातील विविध ठिकाणी झालेल्या उत्खननातही त्यांचा सक्रिय सहभाग असतो. एकंदरीत उत्खनन क्षेत्रामध्ये सरांची भरीव अशी कामगिरी आहे. आजच्या मार्गदर्शनातून सरांच्या परिचयाची प्रत्यक्ष प्रचिती तुम्हाला येणारच आहे. तेव्हा ज्या मार्गदर्शनाची आपण आतुरतेने वाट पाहतो त्या मौलिक मार्गदर्शनाला सुरुवात करण्यासाठी मी आजचे प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर रविकिरण जाधव सरांना विनंती करतो. सरांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. धन्यवाद मॅडम. AR बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर राजेंद्र शेंडगे सर, AIC विभाग प्रमुख आदरणीय प्राध्यापिका सुरेखा बत्तुल मॅडम, IQAC कोऑर्डिनेटर डॉक्टर शिरीष भोसले सर, दळवी मॅडम आणि उपस्थित सर्व प्राध्यापक, विद्यार्थी सर्वांचं मी आभार मानतो. आज या वेबिनारमध्ये माझ्या विषयाला बोलण्याची संधी आपण दिली त्याबद्दल मी संस्थेचे आणि विभागाचे आभार मानतो. आणि आज मला जो विषय दिलेला आहे या वेबिनारसाठी पुरातत्व आणि पर्यटन, व्याप्ती आणि आव्हाने असा माझा विषय आहे. यासाठी मी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन केलेलं आहेच आहे. पण त्याच्यापूर्वी पुरातत्व हे जे शास्त्र आहे हे प्राचीन काळातील ज्या संस्कृती आहेत या संस्कृतींसाठी अभ्यासासाठी लागणारी भौतिक साधनं यांचा शोध घेणारं हे शास्त्र आहे. याच्यामध्ये विविध काळामध्ये घडून गेलेल्या ज्या संस्कृती आहेत या संस्कृतींचा अभ्यास याच्या माध्यमातून केला जातो. आणि पर्यटनाचे पण स्वरूप जे आहे त्याबद्दलची जी व्याख्या त्याच्याबद्दलचे विस्तार तो मी माझ्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमधून मी करणार आहे. तर मॅडम मी स्क्रीन शेअर करतोय. हो चालेल. एक मिनिट. दिसतंय का मॅडम? दिसतंय. PPT दिसत आहे का मॅडम? दिसतंय ना? ओके. तर पुरातत्व आणि पर्यटन, व्याप्ती आणि आव्हाने अशा या विषयावर मी आज आपल्यासमोर या वेबिनारमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकणार आहे. साधारण पुरातत्व म्हणजे आपल्या सर्वसामान्य भाषेमध्ये ज्याला म्हणता येईल भौतिक साधने किंवा अलिखित साधनांच्या अभ्यासातून भूतकाळातील संस्कृतीचा शोध घेणे अशी एक सर्वसामान्य व्याख्या आपल्याला करता येईल. त्याच्या औपचारिक व्याख्येमध्ये मी जाणार नाही. आणि पर्यटनाच्या बाबतीत पर्यटक जेव्हा त्याने निश्चित केलेल्या ठिकाणाकडे जावयास निघतो व तेथून तो पुन्हा त्याच्या मूळ ठिकाणी परत येतो या दरम्यान जो कालावधी जातो त्यास पर्यटन असे म्हणतात. अशी व्याख्या जागतिक पर्यटन संघटनेने केलेली आहे. भारतामध्ये पुरातत्वाच्या अभ्यासासाठी किंवा इतिहासाच्या अभ्यासासाठी 3 कालखंड मानलेले आहेत. एक कालखंड आहे प्रागितिहास काळ, ज्याला इंग्रजीमध्ये आपण प्री हिस्ट्री असं म्हणतो. इतिहासपूर्व काळ, ज्याला इंग्रजीमध्ये प्रोटो हिस्ट्री असं म्हणतात. आणि इतिहास काळ, ज्याला हिस्ट्री असं आपण सर्वसामान्यपणे म्हणतो. आणि हिस्ट्रीचे पुन्हा 3 कालखंड अभ्यासासाठी पाडलेले आहेत. ते कालखंड आहेत प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ आणि आधुनिक काळ असे 3 कालखंड प्रमुख मानलेले आहेत. साधारण आश्मयुगापासून ते इतिहास काळापर्यंत अस्तित्वात असलेल्या विविध संस्कृतीचे संशोधन पुरातत्वामध्ये केले जाते. यामध्ये दगडी हत्यारे, धातूंची हत्यारे, उपकरणे, शंख, शिंपले, मौल्यवान दगड आणि धातूंपासून बनवलेले अलंकार, त्याशिवाय गुहा, लेणी, मंदिरे, स्तूप, राजवाडे, किल्ले, गढ्या
वाडे, घरे, शिल्पकला, मूर्तिकला, वीरगळ, शिलालेख, ताम्रपट यांचाही अभ्यास पुरातत्वाच्या अभ्यासामध्ये येतो. प्राचीन संस्कृतीचा शोध घेण्यासाठी पुरातत्वीय सर्वेक्षण आणि उत्खनन हे महत्त्वाचे मानलेले आहे. कारण ज्या प्राचीन काळात होऊन गेलेल्या संस्कृती आहेत किंवा काही महत्त्वाच्या लढाया झालेल्या आहेत किंवा आणखी इतर काही घटना घडलेल्या आहेत, त्यांचा जर शोध घ्यायचा असेल तर तो या पुरातत्वीय सर्वेक्षणाद्वारे घेतला जातो. याच्यासाठी विविध ग्रंथांमधून आलेले उल्लेख, शिलालेखांमधून आलेले उल्लेख आणि विविध नाण्यांवर आलेले उल्लेख, अशा राजांचे किंवा शहरांचे जे उल्लेख आहेत या ग्रंथांमधून, नाटकांमधून किंवा साहित्यांमधून आलेले असतात. त्याचा शोध घेत अशा पुरातत्वीय स्थळांचा शोध घेतला जातो आणि त्या ठिकाणी तिथे उत्खनन केले जाते. रीतसर उत्खनन करून त्या ठिकाणी असलेल्या संस्कृतीचा शोध घेतला जातो. उत्खननात मिळालेल्या अवशेषांचे वर्गीकरण करून ते अवशेष कोणत्या संस्कृतीचे आहेत याचा शोध घेतला जातो. त्यानंतर त्या वस्तूंचे संवर्धन करून त्या वस्तू संग्रहालयात जतन करण्यात येतात आणि संशोधकांसाठी त्या अभ्यासासाठी उपलब्ध केल्या जातात. पुरातत्व संशोधनाची वाटचाल एकंदर आपण जर पाहिली जगामध्ये आणि भारतामध्ये दोन्हीही, तर युरोपामध्ये साधारण इसवी सन 16व्या शतकामध्ये कलात्मक वस्तूंचा संग्रह करण्यास सुरुवात झाली आणि या संग्रहातूनच पुढील काळात पुरातत्वीय संशोधनास युरोपामध्ये सुरुवात झालेली दिसते. भारतामध्ये मात्र थोडासा उशिरा सुरुवात झालेली आहे आणि तीही ब्रिटिशांनीच त्याची सुरुवात केलेली आहे. भारतामध्ये इसवी सन 1784 मध्ये सर विल्यम जोन्स यांनी रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगाल ही कलकत्त्यामध्ये याची स्थापना केली आणि पुरातत्वीय संशोधनाची मुहूर्तमेढ रोवली. इसवी सन या संस्थेमार्फत, सोसायटीमार्फत विल्यम जोन्स याने विविध प्रकारचे जे काही सापडलेल्या वस्तू आहेत भारतीय उत्खननामध्ये किंवा आशिया खंडामध्ये, कारण एशियाटिक सोसायटी असं तिचं नाव होतं, आशिया खंडातील काही देशांवर ब्रिटिशांचं राज्य होतं, त्यामुळे तिथेही सापडलेल्या वस्तू, भारतामध्ये विविध ठिकाणी सापडलेल्या कलात्मक वस्तू असतील, इतर ऐतिहासिक वस्तू असतील, ते सर्व अवशेष या एकत्र करून त्याच्यावरचे संशोधनपर लेख हे लंडनमध्ये चालत असलेल्या रिसर्चेस नावाच्या एका मॅगझिनमधून ते लंडनमधून प्रकाशित केले जात असत आणि त्यामुळं भारताची संस्कृती किंवा आशिया खंडातील इतर देशांची संस्कृती काय होती, त्यांचा इतिहास काय होता, यावर लोकांना त्याची माहिती मिळू लागली. त्याच्या पुढचा टप्पा जो आहे, इसवी सन 1814 मध्ये कोलकाता येथे इंडियन म्युझियमची स्थापना झाली. कोलकाता ही ब्रिटिशांची पहिली राजधानी असं आपण मानतो. तर ह्या इंडियन म्युझियममध्ये या ज्या वस्तू सापडलेल्या होत्या, जे काही कलात्मक असतील, मूर्ती असतील, शिल्प असतील, बिरगळ असतील, कागदपत्र असतील, नाणी असतील, या सर्वांचा संग्रह या इंडियन म्युझियममध्ये केला जाऊ लागला. त्याच्या पुढचा जो टप्पा आहे, इसवी सन 1838 मध्ये प्राचीन लिपींचे वाचन करण्यास सुरुवात झाली. याबद्दल मी पुढच्या स्लाइडमध्ये सांगणार आहे. आणि त्याच्या पुढचा टप्पा जो आहे, इसवी सन 1861 मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाची स्थापना झाली. 1857 मध्ये भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड केलं. ईस्ट इंडिया कंपनीचं सरकार होतं त्यावेळेला आणि भारतीयांनी बंड केलं, परंतु हे बंड ब्रिटिशांनी मोडून काढलं आणि 1857 पासून ब्रिटिशांचं राज्य भारतावर आलं. त्यानंतर मात्र ब्रिटिश सरकार किंवा इंग्रजांचं राज्य आपल्या भारतावर सुरू झालं आणि त्यांच्यातील काही जे अधिकारी आहेत त्यांना पुरातत्वाची आवड असल्यामुळे आणि युरोपामध्ये आणि विदेशामध्ये अशा प्रकारचे पुरातत्व विभाग त्यांनी स्थापन केलेले होते आणि त्या माध्यमातून इतिहासाचा वेध ते घेत असत. भारतामध्ये जेव्हा त्यांची सत्ता स्थापन झाली ब्रिटिशांची, त्यांनी इसवी सन 1861 मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग किंवा यालाच इंग्रजीमध्ये आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया असं म्हटलं जातं, त्याची स्थापना झाली
आणि त्याचा पहिला संचालक म्हणून अलेक्झांडर कनिंगहॅम याची नेमणूक करण्यात आली. या ठिकाणी काही ब्रिटिश पुरातत्वज्ञांची ही छायाचित्र आहेत. यांनी भारतीय पुरातत्व संशोधनामध्ये फार मोलाची भर घातलेली आहे. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सर विल्यम जोन्स, डाव्या बाजूला सर्वात वरचा जो पहिला फोटो आहे हा सर विल्यम जोन्स यांचा आहे आणि यांनी ही सोसायटी स्थापन करून त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संशोधनाची सुरुवात भारतामध्ये केलेली दिसते. याच्यानंतर मधला जो फोटो आहे हा जेम्स प्रिन्सेप यांचा आहे. हे जेम्स प्रिन्सेप जे आहेत हे स्वतः यांना नाणी संग्रह करण्याची आवड होती आणि कलकत्त्याला ब्रिटिशांची नाणे पाडण्याची किंवा नोटा छापण्याची मिंट होती आणि ह्या मिंटचा अधिकारी म्हणून या जेम्स प्रिन्सेपची नेमणूक झाली. जेव्हा तो भारतात आला तेव्हा त्यांनी साहजिकच भारतामधील विविध काळामध्ये जी नाणी राजांनी पाडलेली होती, वेगवेगळ्या राजांनी, ह्या नाण्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली. परंतु त्याच्या असं लक्षात आलं की या नाण्यांवर जे काही लिहिलेलं आहे ते वाचता येत नाही आणि स्थानिक लोकांना पण त्याचं वाचन करता येत नव्हतं. त्यामुळं इतर शिलालेख पण त्यास मोठ्या प्रमाणात सापडले. शिलालेखांवर पण जी लिपी होती, जी भाषा होती, ती स्थानिक लोकांना किंवा भारतीयांना त्याचा परिचय नव्हता. परंतु जेम्स प्रिन्सेप याला एकदा सध्याचा जो पाकिस्तानचा प्रदेश आहे हा एकेकाळी गांधार प्रदेश म्हणून प्रसिद्ध होता आणि या ठिकाणी अलेक्झांडर भारतामध्ये जग जिंकण्यासाठी निघालेला असताना तो भारतामध्ये सुद्धा आलेला होता आणि पाकिस्तानचा सध्याचा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये त्याचे तिथपर्यंत येऊन तो परत गेला. परंतु जाताना त्यांनी काही ग्रीक राजांची नेमणूक या भागावर केलेली होती. तर या ग्रीक राजांनी पुढे 200 वर्ष या प्रदेशामध्ये राज्य केलं आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची नाणी आपल्या आपल्या कालखंडामध्ये पाडली होती. मग ह्या नाण्यांचं वैशिष्ट्य असं होतं की एका बाजूला त्या नाण्यावर ग्रीक लिपीमध्ये त्या राजाचं नाव लिहिलेलं असायचं आणि मागच्या बाजूला स्थानिक जी लिपी होती, ब्राह्मी किंवा खरोष्टी, या लिपीमध्ये त्या राजाचं नाव भाषांतर किंवा रूपांतरित केलेलं असायचं. आणि ही गुरुकिल्ली जेव्हा जेम्स प्रिन्सेपला सापडली तेव्हा त्याने संपूर्ण ब्राह्मी लिपीचं आणि खरोष्टी लिपीचं त्याचं वाचन, त्याची वर्णमाला तयार केली आणि त्यामुळं जो 2000 वर्षापूर्वीपर्यंतचा जो आपला इतिहास होता, अगदी सम्राट अशोकापर्यंतचा इतिहास, हा सगळा आपण वाचू शकलो, समजू शकलो. त्याचं संपूर्ण श्रेय जे आहे ते ह्या जेम्स प्रिन्सेप याला जातं आणि म्हणून भारतीय पुरातत्व संशोधनामध्ये हा एक फार मोठा टप्पा मानला जातो. त्याच्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे भारतीय पुरातत्व विभागाची स्थापना 1861 मध्ये झाली आणि उजवीकडे सर्वात वरचा जो फोटो आहे हा फोटो अलेक्झांडर कनिंगहॅम यांचा आहे. अलेक्झांडर कनिंगहॅम हे पहिले महासंचालक होते आणि त्यांना बौद्ध कलेची किंवा बौद्ध वाङ्मयाची आवड होती आणि त्यामुळे त्यांनी त्याच्यावरच फोकस केलं आणि भारतामधील विशेषतः नालंदा विद्यापीठ, सांचीचा स्तूप किंवा तक्षशिला विद्यापीठ आणि बौद्ध धर्माशी संबंधित ज्या ज्या लेण्या आहेत, इतर काही कलाकृती आहेत, त्यांचा शोध घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि ते त्यांच्या काळातील एक मोठं काम झालं असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतरचा पुढचा टप्पा आहे तो 1902 मध्ये सर जॉन मार्शल यांची भारतीय पुरातत्व विभागाचे प्रमुख म्हणून नेमणूक झाली. यांची कारकीर्द फार लोकप्रिय ठरली, वैशिष्ट्यपूर्ण ठरली. याचं कारण ते यांच्या काळामध्येच जी भारताची सर्वात प्राचीन संस्कृती आहे, सिंधू संस्कृती, हिचा शोध हडप्पा येथे यांच्याच काळामध्ये लागला आणि त्याच्यावर त्यांनी उत्खनन केलं हडप्पा. त्याच्यानंतर मोहेंजोदडो इथे पण अवशेष सापडले यांच्याच काळात आणि ते 4-5 वर्ष त्या ठिकाणी उत्खनन चालू होतं. त्यानंतर त्यांनी ही संस्कृती जगातली सर्वात प्राचीन संस्कृती असल्याचं नोंद केली आणि जगाला कळलं की भारताचा इतिहास किती प्राचीन आहे आणि पुरातत्वीय संशोधनाची व्याप्ती किती मोठी आहे याचीही जाणीव
हॅलो दादा सर. बोला मॅडम. हा सर, तुम्ही स्टार्ट करू शकता आता. चालू करू का? हो. शेवटा दिसतंय का बघा प्रेझेंटेशन. मी चालू करतो. आलं का? हो हो सर. ठीक आहे. आवाज येतो का क्लिअर माझा? हो क्लिअर आहे सर. प्लीज स्टार्ट करा. पुन्हा आता ह्या स्लाइड वर जे दाखवले ते पुन्हा सांगावं लागेल का? नाही सर, तुम्ही काय जिथून लास्ट स्टॉप होता तिथून कंटिन्यू करा. ठीक आहे. तर उजव्या बाजूला जे चित्र दिसत आहे हे आहे डेक्कन कॉलेजचं चित्र आहे. वरच्या बाजूला पहिलं चित्र. आणि या चित्रामध्ये खालच्या बाजूला 4 पुरातत्वज्ञांचे फोटो मी दिलेले आहेत, भारतीय पुरातत्वज्ञांपैकी. यामध्ये डेक्कन कॉलेजचे जे संस्थापक आहेत डॉक्टर HD सांकलिया यांचा फोटो आहे. डॉक्टर HD सांकलिया यांनी 1939 मध्ये डेक्कन कॉलेज या ठिकाणी पुरातत्व विभागाची विद्यापीठ स्तरावर सुरुवात केली आणि त्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रामध्ये गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान या भागामध्ये मोठ्या प्रमाणात उत्खनन केलं. महाराष्ट्रातील काही महत्वाचे जे अश्मयुगीन पुरावे आहेत शोधण्याचं श्रेय त्यांना दिलं जातं. याच्याशिवाय रामायण, महाभारत यासारख्या ग्रंथातून येणारे जे उल्लेख आहेत विविध नगरांचे, त्यांचाही शोध घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि बॉर्नड फॉर आर्किओलॉजी या नावाचं आत्मचरित्र पण त्यांनी लिहिलं. आणि संपूर्ण आयुष्यभर पुरातत्व आणि पुरातत्वाचा प्रचार करणे यामध्ये त्यांनी संपूर्ण आयुष्य आपलं खर्च केलं. यानंतरचं हे दुसरा जो फोटो आहे हे डॉक्टर MK ढवळीकर. तर या ढवळीकर हे सुद्धा डेक्कन कॉलेजचे संचालक होते आणि त्यांनी सुद्धा विशेषतः महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये इनामगाव या ठिकाणी ताम्रपाषाण युग जे मानवी इतिहासामधील एक टप्पा आहे की धातूच्या शोधानंतर मानवी इतिहासामध्ये खूप बदल झाले. आधीचा जो भटक्या स्वरूपाचं त्याचं जीवन होतं ते आता शेतीचा शोध लागल्यानंतर अशा पद्धतीचं होतं. धातूचा शोध लागल्यानंतर त्याच्या जीवनात काय काय बदल झाले या प्रकारचे सर्व पुरावे या पुणे जिल्ह्यातील इनामगाव नावाच्या ठिकाणी सापडले. आणि त्या ठिकाणी जवळजवळ 20 ते 25 वर्ष उत्खनन करण्याचा श्रेय जे आहे हे ढवळीकर सरांना दिलं जातं. याच्याशिवाय त्यांनी भारतामध्ये विविध राज्यांमध्ये संशोधन केलं. त्यांचं सिंधू संस्कृतीवरील जे संशोधन आहे कुंथासी हे राजकोट जिल्ह्यामध्ये असलेलं एक गाव आहे सिंधू संस्कृतीचं. या ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणात संशोधन करून काही नवीन पुरावे पुढे आणले होते. याच्याशिवाय त्यांनी अनेक पुरातत्व शास्त्रावरचे ग्रंथ लिहिलेले आहेत. नाणकशास्त्रांचा त्याचा चांगला अभ्यास होता, त्याच्यावरचाही ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. यानंतर डॉक्टर वसंत शिंदे हे 2 वर्षापूर्वी डेक्कन कॉलेजमधून संचालक पदावरून निवृत्त झाले. कुलगुरू होते शेवटच्या काळामध्ये आणि त्यांनी सध्या ते अहमदाबाद येथे मरीन आर्किओलॉजीचे जे केंद्र सरकारचं युनिट आहे त्याचे ते आता संचालक आहेत. डॉक्टर वसंत शिंदे यांनी सध्या राखीगडी या ठिकाणी सिंधू संस्कृतीचं फार मोठं उत्खनन, फार मोठे नवीन पुरावे, विशेषतः राखीगडी या ठिकाणी सापडलेले जे अवशेष आहेत मानवी अवशेष यांचा DNA याच्यावर संशोधन करून हे लोक आर्य होते का अनार्य होते का स्थानिक होते याबद्दलचा शोध त्यांनी घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. त्यांनी सुद्धा सिंधू संस्कृतीमधील अनेक स्थळांचा शोध लावला, तिथे उत्खनन केलं आणि महाराष्ट्रामधील पण महत्वाच्या ठिकाणी विशेषतः सोलापूरशी त्यांचा फार जवळचा संबंध आहे. सोलापुरातील विद्यापीठातील जो पुरातत्व विभाग आहे तो सुरू करण्यामध्ये त्यांनी महत्वाची कामगिरी बजावली. सोलापूर जिल्ह्यामध्ये जे पहिले 2 उत्खनन झाले मुढवी आणि सिद्धापूर या ठिकाणी त्यांनी डेक्कन कॉलेजचे त्यावेळेस ते प्राध्यापक होते, तर त्यांनी हे उत्खनन करून सोलापूर जिल्ह्याला एक पुरातत्वीय नकाशावर आणण्याचं काम डॉक्टर वसंत शिंदे यांनी केलेलं आहे. याच्यानंतर येतात ते डॉक्टर ब देगलूरकर. हे सुद्धा डेक्कन कॉलेजमधील प्राध्यापक म्हणून त्यांनी ते निवृत्त झाले. त्यानंतर कुलपती म्हणून त्यांनी काही काळ डेक्कन कॉलेजमध्ये काम केलं. त्यांचा अभ्यास मूर्तिशास्त्राचा अभ्यास
मूर्तिशास्त्रातील ते तज्ज्ञ आहेत. मंदिर वास्तुकला हाही त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे आणि त्यांनी भारतामधील विविध लेण्या, विविध मंदिरं आणि मूर्तींचा अभ्यास करून त्याच्यावर अनेक अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यांचाही जो शब्द आहे या क्षेत्रातला, कलेच्या क्षेत्रातला, तो अंतिम मानला जातो. यानंतर भारतीय इतिहासामध्ये किंवा पुरातत्व संशोधनामध्ये पुढचा टप्पा आहे तो सिंधू संस्कृती. सिंधू संस्कृती जगातील प्राचीन संस्कृतीपैकी एक आणि भारतातील सर्वात प्राचीन संस्कृती मानलेली आहे. इसवी सन 1921 मध्ये सर जॉन मार्शल यांच्या काळात हडप्पा येथे सिंधू संस्कृतीचा शोध लागला. भारताच्या फाळणीनंतर हडप्पा आणि मोहेंजोदारो ही प्रसिद्ध शहरे पाकिस्तानात गेली. त्यानंतर भारतीय पुरातत्वज्ञांनी राजस्थान, पंजाब, हरियाणा, गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यात सिंधू संस्कृतीच्या अनेक स्थळांचा शोध लावला. भारतात आज अशी परिस्थिती आहे, जवळपास 1000 सिंधू संस्कृतीची स्थळे भारतीय संशोधकांनी उजेडात आणलेली आहेत. त्यातील महत्वाची काही स्थळं आहेत. लोथल, धोलावीरा ही 2 ठिकाणं गुजरातमध्ये आहेत. कालीबंगन हे राजस्थानमध्ये आहे. दायमाबाद हे महाराष्ट्रामध्ये आहे आणि राखीगढी हे आता सध्याच जगामध्ये सर्वात प्रसिद्ध असलेलं शहर हे हरियाणामध्ये आहे. आणि या ठिकाणी गेल्या 5-6 वर्षापासून उत्खनन चालू आहे आणि रोज नवीन त्याच्यामध्ये विविध माहिती किंवा पुरावे पुढे येत आहेत. ही सर्व ठिकाणं जी आहेत ही पुरातत्वाच्या दृष्टीने तर महत्वाची आहेतच, पण पर्यटनाच्या दृष्टीनेही ती महत्वाची आहेत. सिंधू संस्कृतीमधील काही हे छायाचित्र या ठिकाणी मी दाखवलेले आहेत. इकडे सर्वात डाव्या बाजूला, वरच्या बाजूला सिंधू संस्कृतीचा भारताचा हा नकाशा दिलेला आहे. हा गुलाबी रंगाचा जो भाग आहे, एवढ्या मोठ्या प्रदेशावर सिंधू संस्कृतीचा विस्तार झालेला होता. अगदी पश्चिमेकडे इराणपर्यंत, उत्तरेकडे काश्मीरपर्यंत, दक्षिणेला महाराष्ट्रातील दायमाबाद पर्यंत आणि पूर्वेकडे गंगा नदीच्या खोऱ्यापर्यंत या संस्कृतीचा विस्तार झालेला आपल्याला दिसून येतो. याच्यानंतर या ठिकाणी काही महत्वाचे पुरावे, काहीतरी लिहिलेलं आहे. ही पशुपतीची प्रतिमा आहे असं आता तज्ज्ञांनी मान्य केलेलं आहे. याचं कारण पद्मासन एका उंच आसनावर पद्मासनामध्ये बसलेला शिव किंवा पशुपती आहे. त्याच्या डोक्यावर शिंग असलेला मुकुट आहे. डाव्या आणि उजव्या बाजूला हरिण, वाघ, गेंडा यासारखे प्राणी आहेत आणि त्यामुळं याला पशुपतीचं एक प्राथमिक स्वरूप असावं असं तज्ज्ञांनी मानलेलं आहे. ही जी प्रतिमा दिसते ही एक डान्सिंग गर्ल किंवा नर्तकीची ही ब्रॉन्झच्या धातूपासून बनवलेली मूर्ती आहे. ही मोहेंजोदडो इथे सापडली. या मूर्तीचं वैशिष्ट्य असं की सिंधू संस्कृतीमध्ये तांब आणि जस्त या 2 धातू वितळवून मिश्र धातूतून ब्रॉन्झ नावाचा नवीन धातू तयार करण्याचं श्रेय जे आहे ते ह्या सिंधू संस्कृतीमधील लोकांना दिलं जातं आणि त्यांनी ही प्रतिमा किंवा ब्रॉन्झ पासून तयार केलेली ही मूर्ती तयार केली. त्याच्यानंतर हा दगडी पुतळा आहे. धर्मगुरूचा पुतळा असल्याचं म्हटलं जातं. याच्या चेहऱ्यावरचे जे काही भाव आहेत ते फक्त त्यांनी दाढी राखलेली आहे, डोक्यावर बेल्ट बांधलेला आहे आणि डाव्या खांद्यावर शाल घेतलेली आहे आणि उजव्या हातामध्ये बाजूबंद आहे. अशी ही प्रतिमा मोहेंजोदडो इथे सापडली आहे. हा धर्मगुरू असावा असं मानलं जातं. याच्यानंतर सिंधू संस्कृतीमध्ये हातानी आणि चाकावर मातीची भांडी बनवण्याची पद्धत होती. लाल रंगाच्या भांड्यावर काळ्या रंगामध्ये चित्र काढण्याची पद्धत त्याच्यामध्ये होती. वरील चित्रामध्ये एक प्राणी दिसतोय. हा प्राणी एक शिंगी घोड्यासारखा प्राणी आहे हा, परंतु हा प्राणी आज अस्तित्वात नाही. परंतु सिंधू संस्कृतीमधील अनेक शिक्क्यांवर हा प्राणी आपल्याला पाहायला मिळतो. हे 2 जे छायाचित्र आहेत वरची, ही सिंधू संस्कृतीमध्ये उत्खनन केल्यानंतर
जे हडप्पा आणि मोहेंजोदडो सारखी जी ठिकाणं आहेत त्यांची ही छायाचित्र आहेत. खालच्या बाजूला हे जे चित्र दिसतंय उजव्या बाजूला हे मोहेंजोदडोचं विमानातून घेतलेलं चित्र आहे, छायाचित्र. हे रिअल फोटोग्राफी आपण म्हणतो. याच्यामध्ये मोहेंजोदडो किंवा सिंधू संस्कृतीची जी शहरं आहेत ती कशा पद्धतीची होती हे आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये वैशिष्ट्य नगररचना हे वैशिष्ट्य मानलं जातं सिंधू संस्कृतीचं. याच्यामध्ये मध्यभागी एक हायवे दिसतो आपल्याला आणि त्याला काटकोनात छेद देणारे उपरस्ते आणि या उपरस्त्यांवर घरांची बांधणी केलेली आहे. सिंधू संस्कृतीमध्ये सर्वप्रथम आपल्याला भाजलेल्या विटांचा वापर त्यांनी बांधकामासाठी केला. हे एक खास वैशिष्ट्य सिंधू संस्कृतीचं मानलं जातं. याच्याशिवाय डावीकडे खालच्या बाजूला जे चित्र दिसतंय हे काल्पनिक चित्र आहे. तर याच्यामध्ये लोथल या ठिकाणी गुजरातमध्ये समुद्र किनाऱ्यावर हे लेणी, मंदिरे आणि किल्ले यांचा असंख्य मंदिरे, मोठ्या प्रमाणात लेणी आणि किल्ले भारतामध्ये आपल्याला विविध काळामध्ये बांधलेले आहेत. लेणीचा जेव्हा आपण विचार करतो केव्ज ही भारतामध्ये जवळपास 1200 लेणी आहेत विविध राज्यांमध्ये आणि त्यापैकी 1000 लेणी केवळ एकट्या महाराष्ट्रामध्ये आहेत. यावरून याचं कारण असं की महाराष्ट्रातला जो बेसॉल्ट काळा पाषाण आपण ज्याला म्हणतो तो लेणी करण्यासाठी उपयुक्त असा खडक आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या काही लेणी आहेत आपल्याला माहीत असलेल्या, प्रसिद्ध असलेल्या, ज्याला पर्यटक विशेषतः भेट देतात, त्यापैकी अजिंठा आपल्याला माहिती आहे, औरंगाबाद जिल्ह्यामधलं वेरूळ आपल्याला माहिती आहे, घारापुरी किंवा एलिफंटा केव्ह ही मुंबईपासून असलेल्या समुद्रामध्ये आहे, बेट आहे हे. नंतर भाजे, कारले हे पुणे जिल्ह्यामधील लेण्या आहेत. जुन्नर हे पण पुणे जिल्ह्यातील ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ते जुन्नर किंवा शिवनेरी या ठिकाणी सुद्धा लेण्या आहेत. नाणेघाट नावाचा एक घाट आहे जो कोकणातून डायरेक्ट तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये येण्यासाठी हा मार्ग केलेला आहे आणि या ठिकाणी जे कोकणातून येणारे जे बाहेरचे व्यापारी आहेत ते जुन्नरच्या या नाणेघाटातून देशावर ज्याला आपण म्हणतो किंवा पठाराचा जो प्रदेश आहे त्या ठिकाणी येत असत. नाशिकला ही पांडव लेणी नावाच्या लेणी आहेत ज्या लेणी सातवाहन काळातल्या आहेत. तर सातवाहन नावाचं एक घराणं भारतामध्ये राज्य करत होतं महाराष्ट्रात विशेषतः. तर त्यांनी या ठिकाणी लेण्या खोदलेल्या आहेत. त्याच्याशिवाय आपल्याला ज्याला पर्यटकांसाठी महत्वाच्या मानल्या गेलेल्या बदामी लेणी जी कर्नाटकामध्ये आहे त्या बदामी या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पुरातत्व संशोधन आणि पर्यटन दृष्टीनेही काम मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. बाग हे मध्य प्रदेशमधील एक लेणं आहे ज्या ठिकाणी चित्रकला काढलेली आहे त्या काळातील लोकांनी. उदयगिरी या ठिकाणी सुद्धा ज्या लेणी आहेत त्या ठिकाणी शिलालेख आहेत आणि ह्या बौद्ध जैन लेण्या आहेत. बारावर गुंफा ह्या मौर्य काळातील लेण्या आहेत. बारावर नावाचा एक टेकड्यांचा प्रदेश बिहारमध्ये आहे आणि सर्वात प्रथम भारतामध्ये या ठिकाणी बौद्ध लेण्या किंवा गुंफा खोदल्या गेल्या याचं एक चांगलं उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्या ज्या लेणी आहेत भारतातल्या सर्वात प्रसिद्ध लेणी, डावीकडच्या ज्या लेणी आहेत ह्या महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यातील भाजे नावाचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी हे चैत्यग्रह आहे. बौद्ध स्थापत्य कलेमध्ये चैत्यग्रह ज्या ठिकाणी बुद्धाची मूर्ती किंवा बुद्धाचा स्तूप आतमध्ये कोरलेला असतो आणि त्या ठिकाणी प्रार्थना केली जाते आणि बाकीचे जे कक्ष असतात त्याला विहार असं म्हणतात. तर हे बौद्ध विहार जे आहे हे बौद्ध चैत्यग्रह जे आहे हे भाजेचं आहे. या ठिकाणी खूप चांगली व्यवस्था केलेली आहे. लोणावळ्याला ज्या ठिकाणी आपण जातो लोणावळ्याच्या डोंगरामध्येच हे लेणं आहे आणि उजव्या बाजूला लोणावळ्याच्या मध्ये हायवे आहे आणि उजव्या बाजूला कारले नावाची लेणी आहे. हे सुद्धा चैत्यग्रह आहे. महाराष्ट्रात जितक्या लेण्या सापडलेल्या आहेत त्या सर्वात सुंदर असं हे चैत्यग्रह मानलं गेलेलं आहे. बौद्ध धर्मामध्ये 2 पंथ आहेत.
एक आहे हीनयान आणि महायान. तर ही दोन्ही लेणी हीनयान पंथाची आहेत. हीनयान पंथामध्ये गौतम बुद्धाची स्तूपाच्या रूपामध्ये पूजा केली जात होती, मूर्तीच्या रूपामध्ये ती केली जात नव्हती. सर्वात खाली जे आपल्याला दिसतं त्या अजिंठा येथील एक चैत्यगृह आहे. याच्यामध्ये बुद्धाची मूर्ती कोरलेली आहे. स्तूपच आहे मागच्या बाजूला, पण त्याच्यामध्ये बुद्धाची मूर्ती कोरलेली आहे आणि डाव्या आणि उजव्या बाजूला खांब आहेत. हे संपूर्ण या लेण्या अखंड दगडामध्ये कोरलेल्या आहेत. इथे वरच्या बाजूला उजव्या बाजूला आपल्याला 3 मूर्ती शिवाची प्रतिमा दिसते. हे एलिफंटा किंवा घारापुरी मुंबईच्या बंदरामध्ये असलेलं हे ठिकाण आहे, बेट आहे. या ठिकाणच्या ह्या लेणी किंवा इथली शिल्पकला ही विशेष प्रसिद्ध आहे. त्रिमूर्ती चिन्ह हे जे महाराष्ट्र पर्यटन विभाग जे आहे महामंडळ, त्यांनी याचं बोध चिन्ह म्हणून हे त्याचा प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. ही जी प्रतिमा आहे ही नटराजाची, ही बदामीच्या शैव लेण्यामधली आहे. बदामी ते 4 लेण्या आहेत, त्यातल्या 2 लेण्या ज्या आहेत त्या शैव पंथाच्या आहेत. एक लेणं जे आहे ते वैष्णव पंथाचं आहे आणि एक लेणं आहे ते जैन पंथाचं आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी बदामी हे सुद्धा लेणींच्या कलेच्या बाबतीत खूप प्रसिद्ध असं ठिकाण आहे. पर्यटकांचं एक आकर्षण स्थळ आहे. त्यातील अजिंठा हे सर्वात खालचं जे आहे हे वेरूळचं प्रसिद्ध असं कैलास मंदिर हे शिव मंदिर आहे. अखंड दगडामध्ये कोरलेलं आहे. याचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की जे चमत्कार मानला जातो, या मंदिराचं कळस जो आहे तो आधी खोदला गेला आणि सर्वात खाली जाऊन पाया खोदला गेला असं याच्या बाबतीत बोललं जातं. तर हे जे कैलास मंदिर आहे हे औरंगाबाद जिल्ह्यामधील असलेल्या वेरूळ लेणीमध्ये आहे. तर यातली ही 3 ठिकाणं जी आहेत, एक अजिंठा, वेरूळ आणि घारापुरीचं लेणं एलिफंटा केव, ह्या तिन्हीला आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये जी युनोची एक शाखा आहे युनेस्को, या युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून त्याला मान्यता दिलेलं आहे. तर महाराष्ट्रामध्ये अशी 5-6 ठिकाणं आहेत, शेवटी मी सांगणारच आहे तुम्हाला. त्यानंतरचा भाग येतो मंदिरांचा. मंदिरं हे सुद्धा पुरातत्व शास्त्रामध्ये एक महत्वाचा, कलेच्या अभ्यासाच्या दृष्टीनं महत्वाचा मानलेला घटक आहे. मंदिरांमध्ये भारतातील मंदिरं जी आहेत साधारण नागर शैली, द्राविड शैली आणि वेसर स्थापत्य शैलीमध्ये बांधलेली आहेत. आणि दक्षिण भारतामध्ये प्रामुख्यानं द्राविड शैलीतील मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात आणि उत्तर भारतामध्ये प्रामुख्यानं नागर शैलीतील मंदिरे पाहायला मिळतात. आणि महाराष्ट्रात आपल्याला प्रामुख्याने नागर, वेसर आणि भूमिज शैलीतील मंदिरं पाहायला मिळतात. मंदिरांच्या बाबतीत भारतातील काही वैशिष्ट्यपूर्ण मंदिरं ज्याला पर्यटक फार मोठ्या प्रमाणात भेट देतात, त्यातील काही मंदिरं जी कर्नाटकातील ऐहोळे आणि पट्टदकल, हळेबीड, हंपी, कोणार्क, सूर्य मंदिर, ओडिसा आणि ओडिसा येथील आणखी काही मंदिरं आहेत जे विशेषतः जगन्नाथपुरीचं मंदिर, नंतर लिंगराज मंदिर, भुवनेश्वरचं, ही सर्व मंदिरं जी आहेत ही पर्यटकांच्या दृष्टीनं, पुरातत्वशास्त्राच्या दृष्टीनं, प्राचीन भारतीय वास्तुकलेच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आहे. महाबलीपुरम हे तामिळनाडूमधलं एक ठिकाण आहे. चेन्नईपासून साधारण 100 किलोमीटर अंतरावर असलेलं हे ठिकाण असून या ठिकाणी डोंगरामध्ये छोट्या छोट्या डोंगरांनाच एक एक मंदिर केलेलं आहे आणि याला रथ मंदिर असं म्हटलं जातं. तर ही रथ मंदिरं ही पल्लव घराण्यातील राजांनी बांधलेले आहेत. नरसिंहवर्मन नावाचा प्रसिद्ध राजा या पल्लव घराण्यात होऊन गेला. त्याच्यानंतर बृहदेश्वर मंदिर हे मंदिर जे आहे ते तंजावर या ठिकाणी तामिळनाडूमध्येच आहे आणि या मंदिराचं पण वैशिष्ट्य पुढे चित्रात दाखवणारच आहे मी. तर हे मंदिर भारतातलं सर्वात उंच शिखर असलेलं मंदिर आहे. 13 मजली शिखर याला आहे. द्राविड शैलीतलं हे मंदिर आहे. या ठिकाणी असलेला नंदी हा सुद्धा प्रचंड आकाराचा आहे. आणि मीनाक्षी मंदिर हे तामिळनाडूमध्येच आहे आणि हे मंदिर सुद्धा, या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरामध्ये 1000 खांब आहेत. आणि सर्वात मोठं मंदिर असो हे मदुराई तामिळनाडूमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. खजुराहो मध्य प्रदेशमध्ये आहे. तर खजुराहो इथे सुद्धा जी मंदिरं आहेत ही तांत्रिक पंथाची आणि विशेषतः
मिथुन शिल्प या मंदिरांच्या बाहेरच्या भिंतींवर खोदलेली आहेत. त्यासाठी ही मंदिरं प्रसिद्ध आहेत आणि कलेच्या दृष्टीनं, स्थापत्य कलेच्या दृष्टीनं अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी ही मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. चंदेल नावाचं जे घराणं मध्य प्रदेशामध्ये होऊन गेलं प्राचीन काळात, विशेषतः 9व्या ते 14व्या शतकापर्यंत या घराण्यातील राजांनी ही मंदिरं बांधलेली आहेत. जिलवाडा मंदिर हे राजस्थानमध्ये माउंट आबू या ठिकाणी हे जिलवाडा मंदिर हे जैन मंदिर आहे. संपूर्ण मंदिर हे काय म्हणतात त्याला, मार्बल मध्ये बांधलेलं आहे. मंदिरांचे काही फोटो, असंख्य मंदिरं आहेत, परंतु त्यातले काहीच मंदिरं वेळेच्या अभावी मी या ठिकाणी दाखवत आहे. त्यातील सर्वात वरच्या बाजूला डाव्या बाजूला पहिलं जे मंदिर दिसतं हे ऐहोळेतलं दुर्गा मंदिर आहे. या मंदिराचं जर डिझाईन पाहिलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की भारताचं जे संसद भवन आहे ते संसद भवन निर्माण करताना ब्रिटिश स्थापत्य जे विशारद होते त्यांनी या रचनेचा सुद्धा विचार केलेला होता आणि त्यामुळं त्याची जी बाह्यरचना जी आहे ती अशा पद्धतीची आपल्याला संसद भवनाची दिसून येते. याशिवाय मध्य प्रदेशमध्ये 64 योगिनी नावाचं जे मंदिर आहे ते सुद्धा अशाच पद्धतीचं त्याची रचना आहे आणि हे नागर शैलीतलं हे एक ऐहोळ येथील प्रसिद्ध असं मंदिर आहे. चालुक्य घराण्यातील राजांनी बांधलेलं आहे. हे आहे पट्टादकल 2 नंबरच्या चित्रखाली. तर पट्टादकल हे सुद्धा ऐहोळेपासून एक 16 किलोमीटर अंतरावर असणारं चालुक्य काळातलं एक शहर आहे. या ठिकाणी सुद्धा द्राविड शैलीतलं हे विरूपाक्ष मंदिर आणि या ठिकाणी नागर शैलीतली पण मंदिरं आणि द्राविड शैलीतली मंदिरं दोन्ही प्रकारची मंदिरं या ठिकाणी पाहायला मिळतात. यालाही जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला आहे आणि कर्नाटक सरकारने पर्यटनाच्या दृष्टीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं विकसित केलेलं आहे. आता या ठिकाणी गार्डन्स वगैरे, राहण्याची सोय, हॉटेल या सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. सर्वात खालचं चित्र जे आहे ओडिशा राज्यातलं कोणार्क इथलं सूर्य मंदिर आहे. हे सूर्य मंदिराचं जे वैशिष्ट्य आहे हे मंदिर म्हणजे सूर्याचा रथ अशी कल्पना केलेली आहे आणि सर्वात खालच्या बाजूला जी चौथरा दिसतो याच्यावर डाव्या बाजूला 6 चाकं आणि उजव्या बाजूला 6 अशी 12 चाकं ही एका वर्षाचं सिम्बॉल मानलेले आहेत आणि पुढे घोडे आहेत. त्या ते घोडे हा रथ ओढत आहेत अशी कल्पना केलेली आहे आणि ह्या मंदिराचं पण ओरिसा शैलीतील कलेसाठी फार महत्वपूर्ण असं आहे. पुरातत्व विभागाने आता या ठिकाणी त्याचं संवर्धनाचं काम चालू आहे आणि खूप पर्यटकांचं आंतरराष्ट्रीय जे पर्यटक आहेत विशेषतः या ठिकाणी नेहमी भेट देत असतात. मगाशी मी तुम्हाला सांगितलं तंजावर तामिळनाडू येथील हे बृहदेश्वर असं मंदिर सर्वात उंच शिखर असलेलं 13 मजली शिखर असलेलं हे मंदिर आहे. या मंदिराचं जे वरचं शिखर आहे कळस जे आपण म्हणतो याला द्राविड शैलीमध्ये स्तूपिका असं म्हणतात. हे 80 टन वजनाचा आहे. विचार करा 13 मजले असलेल्या या शिखरावर हा 80 टन वजनाचा कळस त्यांनी कशा पद्धतीनं चढवला असेल. याच्यावर मध्यंतरी डिस्कव्हरी चॅनलवर एक डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली की याच्या टोकापासून ते इथून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावापर्यंत मातीचा असा रॅम्प तयार करण्यात आला आणि या रॅम्पवरनं प्राण्यांच्या मदतीनं ढकलत हा कळस या ठिकाणी बसवलेला आहे असं मानलं जातं आणि त्यामुळं हा एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण सर्वांग सुंदर असा संपूर्ण मंदिरावर शिल्पकाम, मूर्तिकाम केलेलं आहे. अनेक काळामध्ये विविध राजांनी, विविध लोकांनी, दानशूर व्यक्तींनी जे दान दिलं ते दान येथील शिलालेखांमध्ये वर्णन केलेलं आहे. याच्या पुढे असलेला नंदी मंडप जो आहे त्या नंदी मंडपामध्ये प्रचंड आकाराचा नंदी सुद्धा बसवलेला आहे. याच्या खाली हे जे मंदिर दिसते 2 नंबरचं हे मंदिर आहे कंदरिया महादेव मंदिर खजुराहो मध्य प्रदेशातलं. हे सुद्धा उंच चौथऱ्यावर आहे. मगाशी म्हणल्याप्रमाणे की खजुराहोची मंदिर आहे ती मिथुन शिल्पासाठी प्रसिद्ध आहेत आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टीनं, वास्तुशिल्पाच्या दृष्टीनं एक वेगळे पण यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सर्वात खालचं मंदिर जे आहे जिलवाडा येथील संपूर्णपणे मंदिर हे मार्बलमध्ये बांधलेलं आहे. जैन मंदिर आहे हे.
सोळंकी वंशातील राजांनी हे बांधलेलं आहे. पुरातत्वशास्त्रामध्ये किल्ल्यांचाही अभ्यास केला जातो. आपल्याला सर्वात माहिती आहे, भारतामध्ये महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यामध्ये अनेक राजांनी अनेक किल्ले बांधले. महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांनी मोठ्या प्रमाणात किल्ले बांधले. हे जे पहिलं जे छायाचित्र दिसतंय हे रायगडाचं चित्र आहे. रायगडाच्या या ठिकाणी शिवाजी महाराजांची समाधी आहे आणि इथे महादेवाचं मंदिर आहे. संपूर्ण तटबंदी, मंदिराचा प्रदेश आणि फार मोठा परिसर आहे. संपूर्ण छायाचित्र इथे दाखवता येणे शक्य नाहीये, परंतु ही रायगड हा किल्ला अतिशय बघण्यासारखा आहे. इथे पर्यटकांसाठी सर्वात वर जाण्यासाठी रोपवेची व्यवस्था केलेली आहे. तुम्ही पायऱ्या चढून पण जाऊ शकता. खूप जवळजवळ 1700-1800 पायऱ्या या किल्ल्यावर चढायला लागतात. त्यामुळे हा किल्ला अतिशय शत्रूला जिंकण्याच्या दृष्टीनं अतिशय अभेद्य असा हा किल्ला होता आणि म्हणूनच राजधानी म्हणून शिवाजी महाराजांनी तो निवडलेला होता. हे दुसरं जे छायाचित्र आहे प्रतापगडाचं आहे. प्रतापगड म्हटलं की आपल्याला अफजल खानाचा वध आठवतो आणि शिवाजी महाराजांनी तो जो पराक्रम केला तो ह्या किल्ल्यामध्येच राहून केला. या किल्ल्याच्या जवळच अफजल खानाची जी कबर आहे ती आजही आहे आणि त्याचं सन्मानपूर्वक शिवाजी महाराजांनीच ते त्या काळात बांधून दिलेलं होतं. आणि आजही हा किल्ला अतिशय पर्यटकांच्या दृष्टीनं शिवाजी महाराजांनी जी काही युद्धनीती आणि संरक्षण नीती वापरली होती त्याचं हे उत्तम उदाहरण आपल्याला प्रतापगड या किल्ल्यावर पाहायला मिळतं. सर्वात खालचं जे छायाचित्र आहे हे शिवनेरी किल्ल्याचं आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे आणि हे ठिकाण शिवनेरी हे जुन्नर तालुक्यात, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये आहे. उजवीकडचं सर्वात पहिलं जे चित्र आहे हे चित्तोडगड राजस्थान मधलं. या ठिकाणी राणा महाप्रतापाचा काळातील हा किल्ला आहे. याला कीर्तिस्तंभ म्हणतात. जे एखादा विजय मिळवल्यानंतर अशा प्रकारचं कीर्तिस्तंभ उभारण्याची पद्धत राजस्थानी किल्ल्यांमध्ये किंवा राजस्थानी परंपरेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हा मधला जो चित्र आहे हे ग्वाल्हेरचं किल्ला आहे. ग्वाल्हेरचा दत्ताजी शिंदे हे पेशव्यांचे जे महत्वाचे सरदार होते, पानिपतच्या लढाईमध्ये मारले गेले, त्यांचेही वंशज आहेत. आज ज्योतिरादित्य शिंदे हे या वंशाचे आज वारसदार आहेत आणि हा किल्ला किंवा राजवाडा सारखं स्वरूप आहे आजही चांगल्या सुस्थितीमध्ये आहे. पर्यटकांसाठी हा पाहायला मिळतो. आजही पर्यटकांच्या दृष्टीने हे महत्वाचं आकर्षण स्थळ मानलेलं आहे. सर्वात खालचा जो किल्ला आहे हा औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबादचा किल्ला आहे. हा किल्ला सुद्धा शत्रूच्या दृष्टीनं अतिशय अभेद्य असा बांधलेला होता. एकामागे एक असे 7 तटबंदी या किल्ल्याला आहेत. सर्वात उंच बालेकिल्ला आहे. तिथपर्यंत सहजासहजी कुणालाही पोहोचणं शक्य नाही. जर आपण जर कधी या किल्ल्याला गेलो तर किती तो अवघड आहे चढणं आणि या शेवटच्या बालेकिल्ल्यापर्यंत पोहोचणं किती अवघड आहे याची आपल्याला जाणीव होते. परंतु आजही चांगल्या स्थितीमध्ये असलेला हा किल्ला ती सुरू झाल्याची आपल्याला दिसून येते. भारतामध्ये मात्र प्राचीन काळापासूनच धार्मिक पर्यटन मोठ्या प्रमाणात होत आलेले आहे. पर्यटनाला जगभर आता उद्योग क्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे. पर्यटन उद्योगातून भारताला दुसऱ्या क्रमांकाचे राष्ट्रीय उत्पन्न किंवा महसूल मिळतो. भारताला समृद्ध ऐतिहासिक व सांस्कृतिक असा वारसा लाभलेला आहे. भौगोलिक विविधतेने नटलेल्या भारतात पर्यटन व्यवसायाला अनुकूल वातावरण आहे. महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळे अजिंठा, वेरूळ, घारापुरी किंवा एलिफंटा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, कांस्य पठार सातारा आणि चर्चगेटीतील गौथिक शैलीतील इमारती यांना युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज मॉन्युमेंट म्हणून मान्यता दिलेली आहे. अशी महत्वाची ठिकाणं ही महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पर्यटकांच्या दृष्टीनं अतिशय आकर्षण अशी ही स्थळं आहेत. पर्यटनामुळे काय फायदा होतो याचा जर आपण विचार केला तर पर्यटनामुळे सामाजिक सांस्कृतिक घटकांची माहिती मिळते.
स्थानिक हस्तव्यवसायाला चालना मिळते. सोलापूर सारख्या ठिकाणी ज्या चादरी आहेत, टॉवेल आहेत, वॉल हँगिंग आहेत, शेंगाची चटणी किंवा असे काही अन्न पदार्थ जे वैशिष्ट्यपूर्ण सोलापूर भागामध्ये असतात त्यांना सुद्धा चालना मिळते आणि पर्यटन उद्योगामध्ये वाढ होण्यास मदत होते. पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत. कारण एखादं पर्यटन स्थळ असेल तर त्या ठिकाणी हॉटेल येतात, राहण्याची व्यवस्था होते, वाहतूक व्यवस्था वाढते आणि अनेक जणांना रोजगार त्या ठिकाणी मिळू शकतो. आणि म्हणून पर्यटन क्षेत्र हे रोजगाराच्या बाबतीत अतिशय महत्वाचं मानलेलं आहे. पर्यटनामुळे जी काही पर्यटन स्थळं आहेत भारतातील, यातील काही पर्यटन स्थळं ही जागतिक वारसा स्थळं म्हणून युनेस्कोने घोषित केलेली आहेत. भारतामध्ये अशी जवळजवळ 36 पर्यटन स्थळं आहेत की ज्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोने मान्यता दिलेली आहे. या स्थळांना भेट देण्यासाठी विदेशी पर्यटक येतात आणि स्वाभाविकच त्यांच्यासोबत आपल्याला डॉलरच्या रूपामध्ये परकीय चलन मिळतं आणि हे आपल्या राष्ट्रीय उत्पन्नासाठी अतिशय महत्वाचं मानलेलं आहे. पर्यटनामुळे जागतिक सामंजस्य वाढण्यास मदत होते. दुसऱ्या महायुद्धामध्ये अतिशय आर्थिक मंदी आली, प्रचंड जीवित हानी झाली, आर्थिक हानी झाली आणि जग एक मंदीच्या लाटेमध्ये गेल्याचं आपल्याला चित्र निर्माण झालं होतं. अशा काळामध्ये 1945 मध्ये जेव्हा